रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील पाज पंढरी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात मंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। दर्शनानंतर होमावाले मंडळींच्या वतीने योगेश कदम यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना योगेश कदम यांनी भगवान श्रीरामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचे सांगितले। सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करताना राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभावे अशी कामना योगेश कदम यांनी व्यक्त केली। विकासाची वाटचाल अशीच सुरू राहावी आणि समाजात शांतता आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली। मला वाटतं ही शिकवण घेऊन आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक बांधवांना सोबत घेऊन आज विकास कामांचा गाडा पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि यामध्ये आपण सर्वांनी दिलेला आशीर्वाद ही माझ्या पाठीची असलेली मोठी ताकद आहे, जी आपण अशीच काय माझ्या पाठीशी ठेवा अशी विनंती करतो। आणि अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांना आजच्या या रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।